आम्ही जेव्हा ह्या विषयाबद्दल बोलत होतो, तेव्हा ना कसं आहे ना, प्रत्येक कॅरेक्टर हे स्वतःचं सुद्धा एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक रिस्पेक्ट घेऊन येतं. आज एवढी मोठी 2 पात्र साकारायची आहेत, एवढी मोठी 2 पर्सनॅलिटीज उभ्या करायच्या आहेत रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर, तर अशा 2 व्यक्ती हव्या होत्या, ज्यांचं म्हणणं रसिक प्रेक्षक नाही हे काहीतरी महत्त्वाचं आहे, अशा पद्धतीने ऐकतील. कारण का विषयच तितका महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्या 2 कलाकारांची निवड सुद्धा तेवढीच महत्त्वाची होती आणि कुठेतरी असं वाटलं, की अमल कोल्हेंसारख्या कलाकारांनी ज्यांनी इतक्या जबाबदार भूमिका साकारल्यात आजपर्यंत, ते स्वतः एक जबाबदार व्यक्तिमत्व आहेत समाजात सुद्धा आणि राजकारणात सुद्धा. आणि आपण काय बोलतो त्याचं भान असणारे त्यांच्या वक्तव्यावर बरीच लोकं प्रशंसा करतात त्यांची, की ते बोलायला लागल्यानंतर ऐकावंसं वाटतं. आणि आई कुठे काय करते नंतर मधुराणीला जे एक घराघरात स्थान मिळालंय. त्यामुळे मला असं वाटलं, की अशा 2 दिग्गज व्यक्तिमत्वांना जर एकत्र आणलं, ही 2 दिग्गज पात्र साकारायला, तर खरंच खूप छान जुळून येईल. आणि जवळ हे प्रोजेक्ट सगळं एकत्रित बांधण्यासाठी आणि इथपर्यंत येण्यापर्यंत जवळ-जवळ 1.5 पावणे 2 वर्ष झालेत.